एक महत्त्वाची घडामोड नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी नागपुरात हैदराबाद हाऊसमध्ये बैठक पार पडली। केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तो घोटी त्र्यंबक जव्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता या बैठकीत देण्यात आली। कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक होती, त्यात जे महत्त्वाचे निर्णय झालेत त्यावर आपण एक नजर टाकतोय। नाशिक पेठ रस्ता चौपदरीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे। वणी ते पिंपळगाव आणि नाशिक ते सिन्नर या रस्त्यांचा देखील विस्तारीकरणात समावेश करण्यात आलाय। सिन्नर ते नांदूर शिंगोटे आणि कोल्हारपर्यंत रस्ता विस्तारित होणार आहे। नाशिकमधील वाहतूक कोंडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। द्वारका सर्कल, ओझर विमानतळाजवळील 10वा मैल जवळचे रस्ता क्रॉसिंग, इंदिरानगर बोगद्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। जळगाव संभाजीनगरकडे समृद्धीला कनेक्ट होण्यासाठी स्वतंत्र रस्त्याची गिरीश महाजन यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे। जळगाव नाशिक अंतर 2 तासांना कमी होणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।